नमस्कार, मी सरिता घेऊन आली आहे तुमच्यासाठी कामध्ये काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं. तर आजचा प्रश्न आहे, चांगल्या माणसांसोबतच नेहमी सगळे वाईट का वागतात किंवा चांगल्या माणसांचाच नेहमी सगळे फायदा का घेतात? तर याच प्रश्नांना आपण वेगळ्या प्रकारे बोलूयात. जसं की मूर्ख माणसांशीच नेहमी सगळे वाईट का वागतात किंवा मूर्ख माणसांचाच नेहमी सगळे फायदा का घेतात? आता तुम्ही म्हणाल, मूर्ख आणि चांगले याची मी तुलनाच कशी करू शकते? तर ऐका, प्रभू रामचंद्रसुद्धा चांगले होते म्हणून त्यांनी रावणाला स्वतःचा फायदा घेऊन दिला का? नाही, ते स्वतःच्या पत्नीसाठी लढले. पांडवसुद्धा चांगले होते म्हणून त्यांनी कौरवांना म्हणजे त्यांच्या चुलत भावंडांना त्यांचा फायदा घेऊन दिला का? नाही, ते लढले स्वतःच्या सत्तेसाठी आणि स्वतःच्या पत्नीच्या सन्मानासाठी. श्रीकृष्णसुद्धा चांगले होते म्हणून त्यांनी कंसाला स्वतःचा फायदा घेऊन दिला का? नाही, ते लढले स्वतःच्या आईवडिलांसाठी, स्वतःच्या सख्या मामासोबत. आपले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण सगळे आपला अभिमान मानतो, ते सुद्धा चांगले होते म्हणून त्यांनी स्वतःचे गडकिल्ले म्लेच्छांना वाटले का? नाही, ते लढले स्वतःच्या सन्मानासाठी, स्वतःचं स्वराज्य, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. मग तुम्ही का वाट बघताय कोणीतरी तुम्हाला चांगलं म्हणावं, कोणीतरी तुम्हाला चांगलं असण्याचं सर्टिफिकेट द्यावं? का तुम्ही स्वतःला त्रास देऊन इतरांना स्वतःचा फायदा घेऊन देताय? का तुम्ही इतरांसाठी इच्छा नसलेल्या गोष्टी करताय? स्वतःसाठी उभं राहायला शिका. ठामपणे काही गोष्टींसाठी नाही म्हणायला शिका. जरी तुम्ही इच्छा नसताना एखाद्याच्यासाठी उभं राहिलात तरी ते तुम्हाला चांगलं असण्याचं सर्टिफिकेट नाही देणार. ते काय बोलणार माहिती आहे? हे येडं आहे, हे सांगल ते करतं. म्हणजे ते तुम्हाला भोळं, भाबडं, सोप्या भाषेत मंद समजतात. यावर एकदा नक्की विचार करा. धन्यवाद.